रामनवमीनिमित्त सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह बघायला मिळाला। सोन्याच्या दरात 2,000ची तर चांदीच्या दरात तब्बल 10,000ची घसरण झालेली आहे। त्यामुळे जळगावमध्ये जीएसटी विना सोन्याचे दर 89,000 रुपयांवर, चांदीचे दर 90,000 रुपयांवर। सराफा बाजारातनं आढावा घेत सोन्याचे व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। सोन्याचे दर हे विक्रमी 92,000वर पोहोचले होते, तर त्या पाठोपाठ चांदीचे दर देखील 1 लाखांच्या पार गेले होते। मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबतचे धोरण जाहीर केल्यानंतर कुठेतरी जागतिक बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम पाहायला मिळत असून आर्थिक स्थितीवर देखील कुठेतरी मंदी असल्याचं सावट पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने सोन्याचे भाव हे कमी झाल्याचं बोललं जात आहे। गेल्या 2 दिवसामध्ये सोन्याच्या भावात 2,000ची तर चांदीच्या भावात तब्बल 10,000ची घसरण झालेली आहे। एकंदरीतच सोन्याचे भाव हे खरं आता 89,000वरती जीएसटीसह सोन्याचे भाव हे खरं तर 91,700 रुपयांवर पोहोचले आहे, तर चांदीचे दरही हे 90,000वर पोहोचलेले आहेत। जीएसटीसह चांदीचे दर हे 92,700 रुपयांवर पोहोचलेले आहेत। दरम्यान गुढीपाडव्याचा मुहूर्त जरी ग्राहकांना साधता आला नसला तरी मात्र आज रामनवमीच्या मुहूर्तावरती खरं तर अनेक ग्राहकांनी जे आहे सोनं खरेदी करण्यास पसंत दिल्याचं पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे सराफा बाजारामध्ये ग्राहकांचा सोनं खरेदी करण्याचा उत्साह जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत खरं तर सोन्याचे व्यापारी देखील या ठिकाणी आहेत। दादा, काय सांगणार, ज्या पद्धतीने खरं तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती कुठेतरी सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात होते आणि आज मात्र रामनवमीला कुठेतरी भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांचा देखील उत्साह पाहायला मिळतोय। निश्चितच अमेरिकेच्या धोरणांमुळे भाव थोडे कमी झालेले आहेत आणि गुढीपाडव्यापेक्षा आज रामनवमीला भाव कमी आहेत, त्याचा ग्राहक फायदा घेत आहेत, तर आज ग्राहकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी ज्या पद्धतीने सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यामुळे कुठेतरी सराफा बाजारामध्ये देखील ग्राहकांची मंदी पाहायला मिळाली होती। मात्र आता ज्या पद्धतीने काही प्रमाणात सोन्या चांदीचे भाव घसरल्याने रामनवमीच्या मुहूर्तावरती ग्राहकांचा देखील मोठा उत्साह जो आहे तो सराफा बाजारात पाहायला मिळतो आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।